शिवाजीराव भोसले यांच्या स्मृतीस त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रारंभिक दिनी आपण त्यांचं अत्यंत कृतज्ञतापूर्वक स्मरण या समारंभाच्या निमित्ताने करतो आहोत. त्यांच्या स्मृतीच्या प्रित्यर्थ यापूर्वी 16-18 पुरस्कार देण्यात आले आणि त्या माळेत मला तुम्ही आज पोहत आहात याचा मला मनस्वी आनंद आहे. माळेमध्ये सगळेच मणी काही सारखे नसतात याची मला कल्पना आहे. मी काही कंठमणी वगैरे नाही याची पण मला जाणीव आहे. मी जेव्हा मिलिंद जोशी यांना ऐकतो, जेव्हा ऐकतो, बऱ्याच वेळा ऐकलंय, तेव्हा मला असं वाटतं की शिवाजीराव भोसले अजून काही निवर्तलेले नाही. हे मला पुरस्कार त्यांनी दिला म्हणून मी बोलत नाही किंवा परत काही पुरस्कार द्यावा म्हणून पण वैखरी, परा, पश्यंती या ज्या शब्दशक्ती आहेत या सगळ्या शब्दशक्तींचा समन्वय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वामध्ये होता. वक्तृत्व ही कला आहे का अभिनय आहे का वाचासिद्धी आहे का स्मरणशक्तीची परीक्षा आहे, असं अनेक अंगांनी खरं म्हणजे वक्तृत्वाबद्दल बोलता येईल. महाराष्ट्रामध्ये वक्तृत्वाचा जो विचार सुरू झाला शास्त्रीय अर्थाने तो विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या पासून सुरू झाला. त्यांनी निबंधमालेमध्ये 18वं निबंध वक्तृत्व या नावाने लिहिलं आणि महाराष्ट्रामध्ये ज्याला पण सैद्धांतिक बैठक वक्तृत्वाची सांगायची परंपरा सुरू झाली. विष्णू शास्त्र्यांनी वक्तृत्व या शब्दाला एक नवीन शब्दकळा दिलेली आहे. ती फारशी वापरली जात नाही म्हणून मी सांगतो. बोलणारेपणा म्हणजे ज्यांच्यामध्ये बोलण्याची उत्स्फूर्त अशी उपजत उर्मी असते आणि मग त्यानंतर ते जे बोलतात त्यांना वक्ता म्हटलं जातं. म्हणजे वक्त्याला बोलल्याशिवाय चैनच पडत नाही त्याला वक्ता म्हणतात. म्हणजे आमंत्रणावरून बोलणारा वक्ता नाही, बोलतोच तो बोलतच राहतो. जसं शिक्षक असतो पहा, माझी बायको मला नेहमी म्हणते मंडईत पण शिक्षक कसे होतात. म्हणजे ती भाजी घेणाऱ्या बाईला पण मी काहीतरी शिकवतच असतो तिची धारणा आहे. तसं बोलणारा जो मनुष्य असतो तो बोलतच राहतो. तो जिथे जाईल तिथे बोलतो आणि आपला प्रभाव टाकत राहतो. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वाबद्दल मी काही नव्याने तुम्हाला सांगायला पाहिजे असं नाही आणि मिलिंद जोशी समोर असताना सांगणं हे उद्धटपणाचंच म्हणून मी त्या वक्तृत्वाबद्दल बोलणार नाही पण माणसाबद्दल नक्की बोलेन. शिवाजीराव भोसले हे घरात फार कमी बोलायचे. घरात आता तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहित, असं काही नसतं की घर आणि बाहेर म्हणजे सार्वजनिक माणसं बाहेर जास्त प्रसिद्ध असतात, घरात फार कमी असतात. म्हणजे आमच्या घरात कधी जर तुम्ही विचारलं की सुनील लवटे इथेच राहतात का, चौकशी करतो असं. अशी वर्तमानातली घरं मित्रांनो आहेत. म्हणजे आपली सगळीच घरं, म्हणजे आपल्या घरामध्ये असंवादाची किती स्थिती आहे असं जर तुम्ही मला विचाराल तर माझ्याच घरातलं, मी तुमचं घर बघितलेलं नाही पण मला खात्री आहे की माझं घर हे तुमचंच घर आहे. म्हणजे सध्या माझ्या घरामध्ये आम्ही एकमेकाशी फार कमी बोलतो, मोबाईलवरून जास्त बोलतो. असा एक काळ आपल्या घरांमध्ये येऊन गेलेला आहे आणि ही असंवादाची स्थिती
आपली असामाजिकता आहे घरात. समाजात तर आहेच, पण घरातून ती सुरुवात झालेली आहे. मला या निमित्ताने सांगायचं, शिवाजीराव भोसले बोलत का होते, तर त्यांना समाजामध्ये समाज संवादी असावा असं सतत वाटायचं. त्यामुळे ते घरात कमी बोलायचे, बाहेर जास्त बोलायचे. घरात कमी बोलणारी माणसं बाहेर जास्त बोलतात. आता तुम्ही घरात जर जास्त बोलत असाल तर वक्त्यांनी सगळंच बोलायचं नसतं. शिवाजीराव भोसलेंचं आणखीन एक वैशिष्ट्य मला कळालेलं असं आहे की ते शिक्षक म्हणून सर्व विद्यार्थ्यांशी समशीलतेने वागायचे. माझे इथं मित्र राजेंद्र बसलेले आहेत, ते त्यांच्याच महाविद्यालयामध्ये अनेक वर्ष त्यांचे सहकारी होते. शिवाजीरावांनी आप परत असं कधी केलं नाही. मला आठवतं की ते कसे शिक्षक होते. शिक्षक म्हणून समानशीलेषु, सगळ्या विद्यार्थ्यांशी समशील व्यवहार ही फार मोठी गोष्ट असते. मला आठवतं की काही वर्षांपूर्वी कोल्हापुरात तिथल्या एका दैनिकाने एक सदर चालवलेला होता. त्याचं नाव होतं शिष्योत्तम. सदराचं नाव होतं शिष्योत्तम. आणि रोज एका शिक्षकाला त्यांनी लिहायला लावलं. 1 जानेवारीपासून ते सदर सुरू झालं आणि 31 जानेवारीला मला त्यांनी लिहायला लावलं, समारोपाचं सदर. माझं शीर्षक होतं सर्व शिष्योत्तम. म्हणजे मी ज्यांना ज्यांना शिकवलं ते सगळे विद्यार्थी माझे शिष्योत्तम आहेत. माझ्यापूर्वी 364 लोकांनी एकाच विद्यार्थ्यावर लिहिलेलं. विद्यार्थी आणि शिक्षक याची समशील भूमिका कशी असली पाहिजे याचा वस्तुपाठ प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी आपल्या व्यवहारातून समाजामध्ये रुजवलेला होता. म्हणून देखील ते मोठे शिक्षक होते. शिक्षक चांगला शिकवतो वगैरे हा त्याचा उपजीविकेचा भाग असतो, पण शिक्षक चांगला माणूस घडवतो ही त्याची उपजत देणगी असते. अशी माझी व्यक्तिशः धारणा आहे. म्हणजे मला जर तुम्ही विचाराल की मी 40 वर्ष शिक्षक होतो तर मी कसं शिकवायचो मला माहित नाही, पण हे नक्की आहे की मी चांगला शिकवायचो, पण इतर वर्गातले विद्यार्थी माझ्या वर्गात येऊन बसायचे. ती पण एक शिक्षकाची परिमाण कसोटी असते की आपला विषय नसताना विद्यार्थी आपल्या वर्गात येतात आणि ऐकतात. म्हणजे तुमच्याकडे काहीतरी ऐकण्यासारखं आहे. ऐकण्यासारखं असल्याशिवाय गाणं म्हणू नये. तसं भाषणाचं पण आहे की तुम्हाला काही सांगता येत नसेल तर तुम्ही बोलू नये अशी माझी धारणा आहे. मगाशी मी आनंद माडगुळकर यांना ऐकत होतो. माझ्याबरोबर तुम्ही त्यांचाही सत्कार केला संस्थेचा. गदी माडगुळकर आणि मी असं जे नातं आहे ते आनंद माडगुळकर आणि गदी माडगुळकर यांच्यापेक्षा अत्यंत जवळचं नातं आहे. नातं अशा अर्थाने की मी इयत्ता 11वीला कोल्हापूरच्या आंतरभारती विद्यालयात विद्यार्थी होतो. वि. स. खांडेकरांनी 1963 साली देशातले नागरिक जबाबदार घडावेत म्हणून एक ध्येयवादी शाळा सुरू केली होती. म्हणजे त्यांना पहिल्या दिवशी आमच्या शाळेच्या उद्घाटनाच्या दिवशी वि. स. खांडेकरांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की कोल्हापुरात 51 शाळा असताना 52वी शाळा का सुरू केली. तर ते असं म्हटले की 51 शाळा शिकवण्याचं काम करतात, ही 52वी शाळा माणूस घडवण्याचं काम करतात. आपण शिक्षण संस्था कशासाठी चालवतो? फी गोळा करण्यासाठी, विद्यार्थी गोळा करण्यासाठी. केव्हा तरी शिक्षण संस्थांनी त्याचा विचार केला पाहिजे. खांडेकरांनी आमची ती पहिली बॅच 63 साली आणि 67ला आम्ही 11वीला बसलो होतो. त्या वर्षी खांडेकरांनी आमचं जे नवभारत माला नावाचं पुस्तक होतं
त्या पुस्तकामध्ये जे लेखक आणि कवी जिवंत होते आम्ही 11वीला असताना, त्यांना एक कार्ड पाठवलेलं होतं आणि असं लिहिलं होतं की मी एक अशी शाळा 3 वर्षापूर्वी सुरू केली, त्याची पहिली बॅच 11वीला आहे. त्यांना तुमच्या नवभारत वाचनमालेमध्ये तुमची एकांकी, तुमची कविता, तुमचा निबंध आहे आणि तुम्ही येऊन या वर्षात इकडे कधी आला तर त्या मुलांना तुमचा धडा कविता शिकवा. शिक्षकाची दृष्टी कशी असली पाहिजे त्याचा तो वस्तुपाठ आहे. मला वर्षभर कुणी कुणी शिकवलं. मला कुसुमाग्रजांनी शिकवलं, मला ग. दी. माडगूळकरांनी शिकवलं, मला आनंद काणेकरांनी शिकवलं, मला शांता शेळकेंनी शिकवलं, मला मना आंदवनकरांनी शिकवलं, मला S.M. जोशींनी शिकवलं, मला नाग गोरेंनी शिकवलं. ग. दी. माडगूळकरांची गोष्ट मला एक लाट फोडी वेगा नाही पुन्हा भेट नावाची जी कविता होती ती गदिमांनी साक्षात मला शिकवलेली आहे. गदिमांनी म्हटलेलं तुम्ही ऐकलं असेल, मी शिकवलेलं ऐकलेलं आहे. कवी स्वतः एखादी कविता घेतो आणि पुढे तो शिकवतो. म्हणजे कोलंबसाचं गर्वगीत कुसुमाग्रज शिकवतायत अशी नुसती कल्पना करा, नुसती कल्पना करा तुम्ही. किंवा आहा ते सुंदर दिन हरपले मधुभावाचे वेड जयांनी जीवाला लावले, शांताबाई येऊन शिकवतायत अशी कल्पना करा. सोनेरी मुंगूस नाग गोरे येऊन शिकवतायत अशी कल्पना करा. मी समृद्ध का झालो तर मला असे शिक्षक मिळाले. आपल्याला कोण शिक्षक मिळतं याच्यावर आपली श्रीमंती, आपल्या जीवनाची श्रीमंती असते अशी माझी धारणा आहे. ग. दी. माडगूळकरनी मला 11वीला शिकवलं. पुढे मी कॉलेजला गेलो. पहिल्या वर्षी कॉलेजच्या प्राचार्यांनी बहुधा माझी परीक्षा घ्यायची म्हणून मला एक विभाग दिला होता, सांस्कृतिक विभाग. आणि त्याचं कारण असं होतं की मी बऱ्यापैकी बोलायचं. असं गावात वदंता होती. वदंता शब्द माहिती, मी हे पुण्यात विचारते धाडस म्हणजे कोल्हापुरातून येऊन फेटानं घालता पगडी घालून असं बोलणं हे खरंच उद्धटपणाचं आहे. तर त्यांनी मला ते सांस्कृतिक विभाग दिला होता. मी तरुण होतो, तरुणपणात शायनिंग मारावंच लागतं. आम्ही मोठमोठे लोक आणायचो, त्यात ग. दी. माडगूळकरांना मुलाखतीला आणलं. आणि मला आठवतं की एक प्रश्न मी विचारलेला होता. मी त्यांना असं विचारलं तर गदिमांना की गीत रामायणामध्ये तुम्ही चपखल शब्दरचना कशी केली हो? त्यांचं उत्तर जे आहे ना, मला अजून अंगावर काटा येतो. मी जेव्हा गीत रामायण एका विशिष्ट दिवशी, तुम्हाला माहित आहे गीत रामायणाचा जन्म, आकाशवाणीसाठी आठवड्याला एक गीत लिहायचे आणि ते ब्रॉडकास्ट व्हायचं. जेव्हा मी ते गीत लिहायला बसायचो तेव्हा शब्द मला घ्या म्हणून आरतीसारखे समोर यायचे. प्रतिभा नावाची गोष्ट ती अशी आकाशातून येत नाही, ती आतून येत असते. उगीच लोक म्हणतात की प्रतिभा आकाशातून येते वगैरे, असं काही नसतं. गदिमा हे सगळं का करू शकले असं मी केव्हा केव्हा विचार करतो. गदिमा आणि मी ज्यांचा अभ्यास केला मगाशी यांनी सांगितलं, वि. स. खांडेकर हे आपल्या सगळ्यांना माहित आहेत की महाराष्ट्रातले मोठे लेखक आहेत. पण ते एका शिरोड्याच्या छोट्या शाळेमध्ये मुख्याध्यापक होते, ट्युटोरियल इंग्लिश स्कूल. आणि तिथे त्यांना त्यावेळी 80 रुपये पगार होता. खांडेकरांनीच असं लिहून ठेवलंय की अख्खे 80 रुपये मिळाल्याचं मला काही आठवत नाही. अख्खे 80 रुपये मिळाल्याचं मला काही आठवत नाही. आणि पुढे असं लिहितात की कधी कधी तर मी माझा पगार
तांबड्या पैशात पण घेतलेला आहे. शिक्षक नावाची गोष्ट मित्रांनो 1,00,000-1.5 लाखाच्या पॅकेजने येत नसते. शिक्षक नावाची गोष्ट ती तांबड्या पैशानेच येते. तांबडे पैसे गेले आणि शिक्षक मेला, अशी माझी धारणा आहे स्वतः. खांडेकर अत्यंत अशा विपन्न अवस्थेत असताना मास्टर विनायक बाबूराव पेंढारकर शिरोड्याला गेले आणि म्हटले की गुरुजी तुम्ही एक पटकथा मला लिहून द्यावी असा निरोप आचार्य अत्र्यांनी दिलेला आहे. म्हणजे अत्र्यांच्याकडेच ते गेले होते, पण अत्रे कुठल्या तरी नाटकाच्या गडबडीत होते. पण म्हटले मी माझा सबस्टिट्यूट देतो तुम्हाला. अत्र्यांचे सबस्टिट्यूट खांडेकर होते बरं का. म्हणजे आपण हे केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे. आता अत्र्यांना खांडेकर सबस्टिट्यूट का वाटावे याचा तुम्ही शोध घ्यायला लागाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की या 2 लेखकांनी आपल्याला 2 वाटा दिलेल्या आहेत. म्हणजे बाबूराव पेंढारकरांनीच असं लिहून ठेवलंय चित्र आणि चरित्रामध्ये की आम्ही अत्र्यांना सांगायचो अशी पटकथा द्या की प्रेक्षक थिएटर मधून बाहेर येताना तोंडाला रुमाल लावेल. खांडेकरांना असं सांगायचे अशी पटकथा द्या की प्रेक्षक बाहेर पडताना डोळ्याला रुमाल. तुमच्या असं लक्षात येईल की या दोघांनी महाराष्ट्र कसा घडवला. महाराष्ट्राला रडवायचं काम 2 लेखकांनी केलं, खांडेकर आणि साने गुरुजी. हसवायचं काम विहा बुवा अत्रे यांनी केलं. अत्रेंनी जास्त केलं ते, पण सगळे व्यंग्यकार होते. मगाशी कोणतरी असं म्हटलं की मिलिंदच म्हटलं की आता श्रोत्यांना बोलवायसाठी पैसे द्यावे, मानधन द्यायला लागेल. ही परंपरा आताची नाहीये. हिंदी मधले एक लेखक आहेत हरिशंकर परसाई, त्यांनी असं लिहिलंय की आमच्या मध्य प्रदेशामध्ये इंदूर वगैरे भोपाळमध्ये आम्ही अलीकडे पत्रिकेमध्ये लिहायला लागलोय की भाषणानंतर खीर खिरवली जाईल. म्हणजे भाषणानंतर खीर वाटली जाईल तर खिरेसाठी लोक मग ऐकायला असा पण एक काळ भारतामध्ये होता. गदी माडगुळकर हे कोण होते खांडेकरांचे. म्हणजे पटकथाकार ते विनायकांचे होते, पण गदींचे कोण होते किंवा गदी वि स खांडेकरांचे कोण होते. वि स खांडेकरांचा पहिला लेखनिक म्हणजे गदी माडगुळकर. मी तुम्हाला सांगेन आणि हे मी नाही त्यांनीच लिहून ठेवले की गदिमा बामणाच्या पत्र्यात राहायचे. माडगुळचं जे घर आहे ना त्यांचं पत्र्याचं होतं आणि माडगुळमध्ये बामणाचा पत्रा म्हणून ते ओळखलं जायचं. SCC झाले आणि काहीतरी करायचं म्हणून गाव सोडलं आणि कोल्हापूरला आले. फैजपूर काँग्रेसमध्ये कोल्हापूरचे एक व्यापारी त्यांना भेटले, त्या ओळखीनं ते कोल्हापुरात आले. कोल्हापुरात येऊन गदिमा वह्या लिहायचं काम करायचे, हिशोब लिहायचं. लिहिता लिहिता त्यांच्या असं लक्षात आलं की हंस कंपनीमध्ये एक चांगला लेखनिक हवा आहे. लेखनिक म्हणजे हस्ताक्षर चांगला असणारा. ते विनायकांच्याकडे गेले. विनायक म्हणले मी नाही तुझी परीक्षा घेणार, ते आमचे पटकथा लेखक आहेत खांडेकर नावाचे, ते घेतील. खांडेकर घेणार आहेत. बामणाच्या पत्र्यामध्ये एकच फोटो लावलेला होता आणि तो वि स खांडेकरांचा होता. आणि अशा माणसाकडे आता आपल्याला लिहायला मिळतं याची कोण उर्मी होती गदिमांना. गदिमांनीच एका ठिकाणी लिहिलंय की लोक मला अलीकडे महाराष्ट्र वाल्मिकी म्हणतात, त्यांना काय माहित, मुळाक्षर माझी आहेत
काना मात्रा वेलांट्या सगळ्या खांडेकरांच्या. म्हणजे खांडेकरांच्याकडे जेव्हा ते अर्ज घेऊन गेले तेव्हा खांडेकर म्हणजे अक्षर सुवाच्य आहे, पण काना मात्रा वेलांट्या बदलायला. तर हे जे चैतन्य आहे माणसाच्या घडणीचं, ते खांडेकरांनी भरपूर जपलेलं आहे. आज आपण ज्या शिवाजीरावांच्या स्मृती दिनाच्या निमित्त पुरस्कार देतो आहोत, 20व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रामध्ये जे प्रसिद्ध वक्ते होते, जसे शिवाजीराव होते तसे खांडेकर होते, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री होते. या दोघांचा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात येतं की वक्ता जो असतो तो केवळ वक्तृत्व करत नाही, तर तो नाही म्हटलं तरी माणसांच्या विचारधारा, माणसांचे विचार व्यवहार, माणसाची तर्कबुद्धी, माणसाची विमल बुद्धी, आणि खरं म्हणजे ज्याला आपण विवेक सावंत इथे आहेत, ते अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करतात. म्हणजे माणसाची मूळ बुद्धी गेल्यामुळे ते सध्या माणसाला कृत्रिम बुद्धी देऊन तरी तो बुद्धिवान होतो का, असा एक नवा प्रयोग ते करतात. पण मी तुम्हाला सांगेन ते खरं म्हणजे नैसर्गिक बुद्धीच काम करतात. म्हणजे ज्याला आपण कृत्रिम बुद्धी म्हणतो, का असं ते आर्टिफिशियल इंटेलिजंट हा शब्द आला, बहुतेक तो युरोपियन शब्द आहे. भारतात जर तो शब्द जन्माला आला असता तर त्याला मी तर नाव स्वप्रज्ञा असं दिलं असतं. तर स्वप्रज्ञा नावाची गोष्ट जी आहे ती माणसाला उर्जत असते आणि ती मग कृत्रिमरित्या विवेक सावंत तुम्हाला देतात, अशी माझी धारणा आहे. म्हणजे त्यांनी आता खरं म्हणजे त्यांचं काही पेटंट वगैरे असतं म्हणे, तर ते सगळं पेटंट त्यांनी आम्हाला दिलं पाहिजे, कारण आम्ही त्यांना देतो आणि ते उगी डिलिव्हरीचं काम करतात. अशी माझी स्वतःची धारणा आहे. तर मला वाटतं की कोल्हापूरहून येऊन पुण्यात इतकं जास्त बोलू नये याची मला जाणीव आहे. तुम्ही सर्वांनी मला हा पुरस्कार दिलात, मी धन्य झालो. आणि मी तुम्हाला सांगेन की पुण्यातच काही सगळी चांगली माणसं राहत नाही, महाराष्ट्रात भरपूर चांगली माणसं राहतात. याचं भान या निमित्ताने तुम्ही सर्वांनी दिलं, त्याबद्दल